सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 5. हे ओंकार रूप सद्गुरुदेवा, तुला नमस्कार असो. तू मोठा उदार आहेस असे म्हणावे तर खरोखर तू कृपण आहेस. कारण आपल्या घरी मागण्यास आलेल्या याचकाला तू दुजेपणाने दारापर्यंत फिरकू देत नाहीस. तुझी व मागणाऱ्याची अकस्मात जेव्हा भेट होते तेव्हा त्याला तू गिळावायला धावतोस आणि त्याला पाहताच त्याच्या जीवासहित आत्मसात करून टाकतोस. जे जे कोणी तुझ्यापाशी मागावयास येतात त्यांना बांधून तू आपल्या ऐक्य रूपात दडपून देतोस. त्यांची सोडवणूक करावयाला स्वप्नात सुद्धा दुसऱ्याची भेट होत नाही. तुझी अनुमात्र प्राप्ती ज्याच्या हाताला अकस्मात चढते त्याची संसार संपत्ती तू खरोखरच सर्वस्वी करून नागून सोडतोस. ढगाचा विडा खाल्ला तर तो आपल्याच घातच कारणीभूत होतो. त्याप्रमाणे तुझी प्रसन्नता झाली तर ती दुसऱ्याचा जीवच नाहीसा करते. जे जे तुझ्यापाशी मागावायला आले ते सर्वस्वी नागवलेच. शेवटी त्यांना तू नागवे उघडे केल्यामुळे ते त्रिभुवनात निर्लज्जपणाने भटकू लागतात. अशी तुझी निर्वाण स्थिती असताना तू उदार आहेस अशी कीर्ती कशी होणार असे म्हणशील तर तोही चमत्कार ऐक. पूर्वी उदार म्हणून ज्यांची कीर्ती वर्णन केलेली आहे त्यांनाही तू आत्मसदृशच करून टाकलेस आणि मग त्यास औदार्याने आपले सर्वस्व अर्पण केलेस. षड्गुणैश्वर्य वैभवासह वर्तमान स्वतःलाच तू दान देऊन टाकले आहेस. आणखी ते दिलेले दान तू कल्पांतीही परत नाहीस. स्वतःचेच दान केलेले असल्यामुळे तू दासाच्या अधीन होऊन राहतोस आणि म्हणून मग तू सर्वस्वी त्यांचाच छंदनुवर्ती होऊन नाचतोस. बळीने सर्वस्व दान केले पण शेवटी तू त्याच्याच अधीन झालास आणि अद्याप त्याच्या दाराची स्वतः राखण करीत आहेस. धर्माने तुला अग्रपूजा अर्पण केली पण शेवटी तूच त्याची सेवा करू लागलास. त्याच्याकरिता स्वतः अनेक प्रकारची संकटे सोसलीस. इतकेच नव्हे तर आपल्या हाताने त्याची घरची गोष्टीसुद्धा काढलीस. तुझा आवडता भक्त अंबरीश राजा त्याचे गर्भवास तू आपल्या अंगावर घेतलेस. हे ऋषिकेशा, गवळीने तुझे संगोपन केले पण अखेर त्यांचे संरक्षण करणारा तूच. तात्पर्य, भक्तांना स्वस्वरूप देण्याचे औदार्य एक तुझपाशीच आहे. हे दयाळा ऋषिकेशी, हे सामर्थ्य इतरांना नाही असा तू परम उदार असून राजाला व रंकाला सारखाच आहेस. जेथे भाव असतो तेथे निश्चयपूर्वक आपोआप सापडतोस. त्या तुझ्या प्राप्तीसाठी योगी सदा सर्वदा गिरी कंदारात जाऊन बसतात. कोणी भोग सोडून देऊन विरक्त होतात आणि कोणी तर सर्वस्वाचा त्याग करतात. कोणी दाही दिशा भटकत फिरतात. कोणाला तुझ्याकरिता वेळ लागते पण तुझे क्षणभरही दर्शन स्वप्नात सुद्धा त्यांना होत नाही. तथापि अशांना सुद्धा तुझी प्राप्ती एका रीतीने सुलभ आहे. ते जर संतचरणी अत्यंत भक्तिभावाने निश्चिम प्रेमाने रंगून जातील तर त्यास तुझी प्राप्ती सहज होईल. संतचरणांच्या ठिकाणी जो रंगून जातो त्याला आत्मप्राप्ती सहज होते. कारण सर्वव्यापक परमात्मा संत स्वरूपाने अवतीर्ण झालेला असतो. ह्याकरिता संतांची जी जी रूपे आहेत ती श्रीहरीचीच रूपे होत. म्हणून संतांची कृपा संपादन करण्यासाठी मोठ्या उत्कंठेने प्रयत्न करावा. त्यांना ज्ञानार्थाचे फार वेळ, म्हणून ह्या ग्रंथांच्या निमित्ताने मी सहज त्यांच्या चरणांची सेवा करीन. संतांची कृपादृष्टी हेच माझ्या डोळ्यांचे अंजन आहे. त्यांच्या चरणकृपेचा उदय होताच श्री जनार्दन प्रगट होतो. त्या श्री जनार्दनाच्या सेवेला गुरुत्वाचे आडनाव देऊन निज स्वभावानुसार जीवाभावाने भजनाला पुढे सरसावलो आहे. भज्य, भजक व भजन ह्या त्रिविध भावना एकाच चिदात्म स्वरूपी असलेल्या दाखवून जगत जीवनाची निजभक्ती जनी जनार्दात करता येते. शुद्ध अभेद भक्ती ती हीच. ह्या परम ऐक्याच्या योगाने भजनाला अधिकच गोडी येते आणि भक्तांची आवड अधिकाधिक वृद्धिंगत होते. भक्तांच्या प्रेमासाठी देव आपले सर्वस्व खर्च करतो. अशी अभेद भक्तीची गोडी आहे ती गोविंदाला फारच प्रिय आहे. म्हणूनच भक्तांच्या योगक्षेमाचा भार श्रीधर स्वतः वागवितो आणि तशा भक्तांना तो स्वतः भवसागराच्या पैलथडीला नेऊन पोचवितो. आपल्या भक्तांचा देहभाव भार देवाधिदेव आपण स्वतः वागवितो तर मग अहो अभक्तांचा देह वागवायला दुसरा कोणी आहे की काय असे म्हणाल तर सांगतो की भक्तांना अहंता नसल्यामुळे देवालाच तो वागवावा लागतो आणि अभक्तांना पूर्ण देहाभिमान असल्यामुळे त्यांच्या अतिबद्धतेस तेच कारण होते. याकरिता जो निर्भिमान असतो तोच पूर्णपणे भगवत भक्त होय. ज्याच्या अंगी देहाभिमान आहे त्याला भक्तपणा कधीच घडावायचा नाही. देव निज भक्तांचे लिलेने रक्षण करीत असल्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. तो मोठ्या आनंदाने आपल्या भक्तांना निर्भय करून निज सुख देऊन तारतो. ह्याकरिता निर्भिमानपणाने जे भक्तिमार्गाला लागतात ते विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन निश्चय करून भगवत पदाला पोचतात. ह्यानंतर राजाने भक्तांची स्थिती अशी आहे तर मग अभक्तांची काय गती होते हे विचारण्याकरिता प्रश्नास सुरुवात केली. ह्या 5व्या अध्यायात अभक्ताचे लक्षण
व त्यांची गती ह्यांचे निरूपण करून निरनिराळ्या युगात श्रीहरीचे पवित्र पूजा विधान कसे कसे असते तेही सांगणार आहेत. अवतार चरित्रे व पराक्रम सांगून 4था अध्याय संपविला. आता मुनींना अभक्तांची लक्षणे राजा विचारित आहे. श्लोक 1. राजा म्हणाला, हे दयानिधी मुनिश्रेष्ठ हो, भगवत भजनाला जो पाठामोरा होतो अशा अभक्त मनुष्याला कोणती गती प्राप्त होते? जे कामामुळे मंदाध झालेले, क्रोधाने संतप्त झालेले, अतिलोभाने लोभिष्ठ बनलेले आणि प्रपंचात सर्वदा गढून गेलेले, तसेच जे गर्वाचे केवळ पुतळे व अहंकाराचे शिरोमणी, विकारांचे लोंढे आणि विकल्पांची उघडलेली खानच, ज्यांच्या सद्गुणाच्या आड महामोहाचे गडद आभाळ आलेले, जे कपट करण्यात अतिकुशल, जे अतिलोभाने ग्रासलेले, जे दिवसा ढवळ्या दिसत नाही, ते घुबडे अंधारात पाहतात, त्याप्रमाणे जे परमार्थात आंधळे असून प्रपंचामध्ये मात्र मोठे पंडित, ज्यांना आत्महित कळत नाही आणि ज्ञान विकून काम वाढवित असतात, असे जे अभक्त, त्यांना खरोखर गती कोणती हे मला सांगावे. आपल्यासारखे बुद्धिमान व चालते बोधाचे महासागर आज माझ्या भाग्यानेच मला मिळाला आहात. ह्याकरिता निश्चय करून एवढ्या प्रश्नांचे उत्तर सांगावे. ह्याप्रमाणे राजाने अभक्तांची दशा काय असा प्रश्न मुद्दाम विचारला. तेव्हा त्याचे उत्तर सांगण्यासाठी 9 योग्यांपैकी 8वा योगी चमस नावाचा मोठ्या आनंदाने पुढे सरसावला. श्लोक 2. चमस म्हणाला, सर्व जगाचा जो जनक तोच एकमेव मुख्य गुरु होय. त्याला जो अविवेकी पुरुष भजत नाही तो सर्वस्वास नाडला म्हणून समजावे. 4ही आश्रम आणि 4ही वर्ण त्या मूळ पुरुषापासूनच जन्मास आले आहेत. हे राजाधिराजा, त्यांच्या उत्पत्तीचे स्थान सांगतो ते ऐकून घे. मुखापासून वेदवेत्ते ब्राह्मण जन्मास आले, बाहूंपासून क्षत्रिय जन्मले, मांड्यांपासून वैश्य वर्ण उत्पन्न झाला आणि शूद्र वर्णाचे जन्मस्थान चरण होत. मुळात गुण तर 3च आहेत आणि गुणांच्या योगानेच वर्ण झालेले आहेत. तेव्हा 3 गुणांमधून 4 वर्ण कसे जन्मास आले तर सांगतात. शुद्ध सत्वगुणाने ब्रह्म झाले, सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने राजे म्हणजे क्षत्रिय झाले, रज आणि तम मिळून वैश्य वर्ण झाला आणि तमोगुणाने शूद्र वर्ण झाला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण द्विजन्मे म्हणजे उपनयन संस्कारामुळे दोनदा जन्मास येणारे, त्यांना गायत्री मंत्राचा आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे. शूद्र मात्र संस्कार रहित आहेत असे तू समज. ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम हे या 3ही वर्णांना अवश्य प्राप्त होतात, पण ब्राह्मण मात्र 4ही आश्रमांना आश्रयभूत असतात हे लक्षात ठेव. गृहस्थाश्रम हा त्या विराट पुरुषाच्या चरणस्थानी, ब्रह्मचर्याश्रम हृदयस्थानी, वानप्रस्थाश्रम वक्षस्थानी आणि संन्यासाश्रम हा शिरस्थानी असतो. श्लोक 3. अहो, असे पहा की ब्राह्मणादी वर्णांना ज्यापासून जन्म प्राप्त होतो त्या देवादिदेवाला जर भजले नाही तर प्राप्त झालेला उत्तम देह अधःपाताळ जातो. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा तसेच नाना शास्त्रांतील विचार, त्यांचे स्वरूप व सिद्धांत इत्यादी सांगण्यामध्ये पटाईत, सारांश, शब्द पांडित्य करण्यात मोठे चतुर अशा प्रकारचे जे पंडित, ते ज्ञानाभिमानाने अत्यंत उन्मत्त झालेले असतात आणि खरोखर त्या अभिमानामुळेच ते भजनाला विन्मुख होतात. कोणी निखालस अज्ञानी असतात, ते स्वप्नातही परमार्थाला ओळखीत नाहीत. ते खरोखर अज्ञानामुळेच श्री जगन्नाथाला भजत नाहीत. उसाच्या गोडीची लज्जत शेळीला माहीत नसल्यामुळे ती पालाच कुरतडू लागते, त्याप्रमाणे हरिभक्तीची गोडी न समजल्यामुळेच बिचारे अजान लोक विषयालाच लंपट होऊन राहतात. परंतु वेदशास्त्रार्थाच्या अवलोकनाने आपल्याला ज्ञाते समजून ते पंडितपणा मिरवितात. ते गर्वाने भक्तिमार्गाची हेटाळणी करीतात. ज्ञानाभिमानाने ते अतिशय उन्मत्त झालेले असतात. ज्वरिताचे मुख्य ज्याप्रमाणे दुधाला कडू विष मानते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या गर्वाने पंडित लोक हरिभजनाला विन्मुख होतात. अशा प्रकारे ज्ञानाच्या अभिमानास पेटून जे हरिभजनाला परांगमुख होतात, ते चतुर्वर्णांमध्ये जरी श्रेष्ठ असले तरी अधपतनातच पडतात. फार काय सांगावे, वर्णांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण असून तो हरिचरणाला विन्मुख असतो. त्याच्याहून भगवत भजनात प्रेमळ असलेला चांडाळ सुद्धा श्रेष्ठ होय. आम्ही मुक्त आहोत असे मानून जे भगवत भजन करीत नाहीत, ते पश्वादी योनीत जन्ममरणाचे फेरे घेत अधपतनातच पडतात. मनुष्य देहास येऊनही जे ईश्वर भजन करीत नाहीत, ते स्थानभ्रष्ट होऊन अधपतनाने अत्यंत कष्ट व घोर यातना भोगतात. ज्ञानाभिमानाने जे भजन करीत नाहीत, त्यांचा भयंकर अधपात होतो. तर हे राजा, अज्ञानांना सुद्धा तीच गती होईल असे मात्र निखालस समजू नको. श्लोक 4. एकाच बापाची 2 मुले पैकी एक जाणते व एक नेनते,
त्यांनी पित्याचा अपमान केला तर तो त्या जाणत्यालाच मारतो, पण तान्हे मूल पित्याच्या डोक्यावर चढले, त्याने पित्याला लाथासुद्धा मारल्या तरी त्याला दोष लागत नाही. दोषांचे खापर जाणत्याच्या माथ्यावर. ज्ञात्यांकडून भजन राहिले तर त्यांना महादोष ग्रासून टाकतात आणि अज्ञानी परंतु भाविक असतात ते साधूंच्या कृपानुग्रहाने तरून जातात. अज्ञानाला विशेष दोष नसल्यामुळे तो साधूवर विश्वास ठेवल्यानेच शुद्ध होतो. ज्ञानाभिमानांचा भाव विरुद्ध असतो, ह्यामुळे त्यालाच दोषांची बाधा होते. अज्ञानी हा विश्वास ठेवून साधूला वंदन करतो आणि ज्ञानाभिमानी असतो तो दोघांचीही निंदा करतो. म्हणूनच खरोखर त्याला हटकून दोषांची अतिशय बाधा होते. साधूवर विश्वास ठेवल्याने अज्ञान नाहीसे होते, पण ज्ञानाभिमान्यांना अतिशय तर्कवितर्क असतात, त्यामुळे त्यांचा विश्वास कोणावरही बसत नाही. अभिमानाच्या हट्टानेच त्यांना पतन प्राप्त होते. याचा नीट विचार केला तर असे दिसून येते की अहंतेचे बंधन मोठे असते. अभिमानासारखे खोटे आणि वाईट त्रिभुवनात दुसरे काही नाही. अभिमान हा प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा बाधक होतो. अभिमानामुळेच ईश्वर शबल मायोपाधीने युक्त होतो. अभिमानाने देहबुद्धी उत्पन्न होते आणि तीच सूरनरांना बाधक होते. ह्याकरिता जे लोक अज्ञान असतात त्यांना ज्ञानाभिमान नसतो. त्यांनी जर साधू सज्जनांवर पूर्ण विश्वास ठेवला तर ते त्यांच्यावर अनुग्रह करतात. ज्यांना नीच वर्णाचे म्हणतात ते शूद्र व स्त्रिया इत्यादी, ज्यांना शास्त्र श्रवणाचा किंवा वेद श्रवणाचा अधिकार नाही असे, पण त्यांच्या ठिकाणी जर पूर्ण सद्भाव उत्पन्न झाला ते मग कनिष्ठ जातीचे का असेनात त्या संतांच्या कृपेला पात्र होतात. तितका अधिकार त्यांना एका विश्वासानेच प्राप्त होतो. जनक राजा म्हणाला, पूर्ण भावार्थी असतात त्यांना हे कृपामूर्ती, हे दयाळू तुम्हासारखेच साधुसंत अनुग्रह देऊन तारतात. चमस मुनी म्हणाला, ह्याप्रमाणे अज्ञानी तरतात, परंतु ज्यांच्या मनामध्ये ज्ञानाभिमान भरलेला असतो ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा तारवत नाहीत. त्यांची ही स्थिती मुनी सांगत आहे. श्लोक 5. जे अज्ञान व हीनवर्णाचे असतात ते संतांचे पाय धरून आपल्या पूर्ण विश्वासाच्या योगाने जन्ममरण चुकवितात. बाकीचे व्रतबंधामुळे दोनदा जन्म पावणारे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे स्वाभाविकपणे हरिचरणाकडे पोचलेले असतात, परंतु अधिकार काय ते आम्ही, वेदाचे ज्ञान आम्हालाच आहे अशी आपल्या जन्माची आढ्यता बाळगूनच ते गर्वाने ताठून जातात. आमचे जन्म उच्च, आमचे कर्म उच्च, आम्ही अग्रपूजेचे अधिकारी असा पूज्यत्वाचा अभिमान. वेदांतील ज्ञान पाहू गेले तर तात्पुरतेच, पण तोच वेदाभिमान अगदी शिखरावर नेऊन ठेवतात. मौंजी बंधनाचा व गायत्री मंत्राचा ज्यांना पूर्ण अधिकार, ज्यांना हरीच्या भजनाची आवड, ज्यांचे पाय धरले असता हरीची भेट होत असते, असे जे उत्तम ब्राह्मण, त्यांनाही वेद वादे करून ज्ञानाचा अभिमान होतो आणि त्याच गर्वामुळे त्यांना मोह पडतो. तेच निरूपण चमस मुनी स्पष्ट करून सांगत आहे. श्लोक 6. विधी, विधान, मंत्र काही एक कळत नाही, कोणत्या कर्माला कोणते तंत्र हेही कळत नाही, असे असून गर्व मोठा आणि ज्ञातेपणाचा ताठा तर काही विचारूच नाही. गारुड्यापाशी विद्या थोडीच असते, पण साऱ्या अंगावर चांद, ताईत, पदके वगैरेंची गर्दीच गर्दी असते. त्याप्रमाणे जाणतेपणाच्या डौलाने आसन पूजादिकांचीच रेलचेल करून सोडतो. पतंग नावाच्या तांबूस रंगाच्या लाकडाच्या शिजविलेल्या पाण्याचे पुटे देऊन स्फटिकाला ज्याप्रमाणे मानकाचे तेज आणावे, त्याप्रमाणे शुद्ध मूर्ख असणारेही ज्ञानाचा खोटा अभिमान बाळगतात. आपल्याला विधान माहीत नसते आणि जाणत्यालाही ते विचारून घेत नाहीत. लोकांत प्रतिष्ठा वाढविण्याकरता आपल्याच मतीने कर्म करतात. खोट्या गोडगोड शब्दांनी वाचाळपणा मात्र करीतात व भोग भोगण्यात लव मात्रही सुख नाही. अशा अप्सराधिक भोगासाठी लाळ घोटणाऱ्यांना इहलोकच्या व परलोकच्या नादाला मात्र लावतात. येथे उत्तमोत्तम भोग भोगावेत आणि पुढे तर स्वर्गसुख ठेवलेलेच आहे, अशा वचनाला भुलून बिचारे यज्ञ करण्याकडे धाव घेतात. करता खर्चाखाली सर्वस्वी बुडला तरी चिंता नाही, पण आपल्याकडे आचार्यपणा यावा अशी त्यांची बुद्धी असते. तशा बुद्धीने यज्ञाचा खटाटोप ते आरंभितात. आपली अतिशय प्रतिष्ठा वाढावी म्हणून नाना प्रकारच्या कर्मचेष्टा करून कर्मारंभाचा मोठा समारंभ मांडून दांडगी खटपट करून दाखवितात. किंवा असे पहा, दारूबाज जसा दारूच्या रसाला अमृत समजतो आणि त्याचे बोलणे गोड वाटून स्वाद घेण्याच्या इच्छेने इतर लोक मद्यपान करण्याला प्रवृत्त होतात, पण ते घेतल्यापासून होते काय, तर आपले असलेले देहभान नाहीसे होते आणि तत्काळ करंटेपणा व विषचत्वाचा संचार अंगात होतो. तद्वत अधपतनात्मक सुखालाच स्वर्गसुख असे नाव देतात आणि मूर्ख, लोभी व फलाच्या इच्छेला लंपट झालेले असतात ते जाणून बुजून त्या कामाला प्रवृत्त होतात. अळी काही भिंतीचे उल्लंघन करू शकत नाही तरी चढावायचा प्रयत्न करतेच आणि चढता चढता आपोआप खाली पडते.
तसेच स्वर्गसुखालाही पतन निश्चित आहे. कर्माच्या आसक्तीने काम व लोभ अतिशयच वाढतात आणि त्यामुळे ढोंग करणे भाग पडते आणि त्या ढोंगामध्ये क्रोधाचे तर काय भरतेच येऊन आदळते. श्लोक 7. पण त्याला ते बिचारे तरी काय करतील, त्यांचे शुद्ध सत्वच मुळी नाहीसे झालेले असते. त्यामुळे ते रजोगुणाने कामाकडे येऊन खरोखर अत्यंत कामासक्त बनून राहतात. तेव्हा अप्सरा भोगाची इच्छा दांडगी लागून सर्व सुखाची अत्यंत गोडी वाटते. म्हणून यज्ञाचा प्रकार आरंभून पुण्याची जोड जोडावायला धावाधाव करतात. तेव्हा मंत्रतंत्र शुद्धी, द्रव्यशुद्धी किंवा यज्ञयागाचा विधीही ते पाहत नाहीत. त्यामुळे स्वर्गप्राप्ती तर होत नाहीच, पण उलट ते दुर्बुद्धी धारण करणारे लोक त्या अवधी कृत्याने ठकले मात्र जातात. आंबील अथवा पेज पक्की शिजल्यानंतर शिळी झाल्यावर जशी कडवट होते, त्याप्रमाणे त्यांची ती इच्छा म्हणजे काम पूर्ण झाला नाही की क्रोध त्यांच्या सर्वांगामध्ये भडकतो किंवा कोरफड जसजशी पिकत जाते तसतसा तीत कडूपणा वाढत जातो. त्याप्रमाणे कामाचा भंग झाला की क्रोध भयंकर माजतो. क्रोध हा खरोखर काळसर्प आहे. तो द्वेषाचे फुतकार सोडित असतो. तो पूज्यतेचे वेटोळे घालून बसतो व साधू निंदेचे उसासे टाकतो. क्रोधाचे वस्तिस्थान असे आहे. या स्थानावर तमाचा चव्हाटा भरतो व दंभांच्या सराब काट्यावर हिणकसाचा खोटा विक्रा मांडतो. मग जो जो मनुष्य भेटेल त्याला जारण मारणादी प्रयोगांचा नाद लावून खेचरी, भुचरी इत्यादी बाह्य मुद्रा दाखवून पापकर्माने पापाची प्रवृत्ती वाढवितो. स्वधर्माचा पाडा पदोपदी वाचतो, पण अधर्माची खाण उघडून निखालस खोटे कर्माचरण करू लागतो. त्यामुळे पापाचाराचे पीक पिकून त्याचे गगनचुंबित डोंगरासारखे रास होते. तेव्हा बरे व वाईट एकाच तोलाने अधर्माच्या तराजूत तोलतात. अभिमानाला आश्रय देऊन ज्ञानाभिमान वाढवितात आणि मग साधुजनांची निंदा करीतात व सज्जनांना उपहासयुक्त पाहिजे ते बोलतात. जगात सर्वांच्या ठिकाणी ते दोषच पाहतात. तशातूनही कोणी निर्दोषी दिसलास तर त्याची थट्टा करून त्यावर नसते आरोप लादतात. ह्याप्रमाणे अभिमानात सडलेले असतात. त्यांना पापबुद्धीची दृढ बाधा होते व ते सहज बोलू लागले तरी सदोदित साधूची निंदाच बोलत असतात. जे श्रीहरीला आवडतात, जे निरंतर हरीची भक्ती करतात, त्यांचा हे नेहमी उपहास करीतात. त्यांचे गुणही दोषरूपानेच बोलत असतात. ब्राह्मण हरीचे नामस्मरण करू लागले तर त्याला अधर्म असे हे म्हणतात. नामसंकीर्तनाचा गजर हे त्यास महापाप असे म्हणतात. असा जो हरिनामाची निंदा करणारा असेल, हरिकीर्तनाविषयी दुर्बुद्धी धरणारा असेल, तो खरोखर दुष्ट व भजनवैरी चांडाळ म्हणून समजावे. श्लोक 8. श्री कामाने अगदी वेडावलेले, मैथुनापरते सुखच नाही अशा भ्रमास्तव कामासक्तीने मूर्ख बनलेले लोक निश्चयाने स्त्रियांचीच उपासना करीतात. अशा प्रकारे मूर्ख लोक शब्द पांडित्याने चातुर्य दाखवून सांगतात की नाना प्रकारच्या भोगविधीने स्त्रियांचा उपभोग घ्यावायला मनुष्यजन्म हीच एक मोठी सिद्धी आहे. स्त्री समागमात जे प्रत्यक्ष सुख मिळते ते सोडवायला लावतात ते महामूर्ख होत. त्या महामूर्खांनी वैराग्याच्या मिशाने पुष्कळ लोकांना थकविले आहे. घरातील अनेक प्रकारचे भोगविलास आणि सोन्यासारखे स्त्री सोडून ज्यांना वैराग्याची उत्कट इच्छा होते त्यांना त्यांचे कर्मच शिक्षा करते आणि दैवच त्यांना नागवून वनाला पाठविते. गृहस्थाश्रमात काय देव नाही म्हणून वेड्यासारखे वनात धावतात. देव जर खरोखर वनातच असता तर हरणे, ससे आणि वाघ का तरुण जात नाहीत? आसन घालून ध्यान केल्यानेच जर देव भेटता तर बगळ्यांचे कळप तत्सेने का बरे उधळून जात नाहीत? एकांतात गुहेमध्ये राहून जर देव भेटता तर बिळात राहणारे उंदीर तरुण न जाता घरोघरी चिवचिव करीत का फिरले असते? देव मोठा सर्वज्ञ आहे. त्याने पशुपक्ष्यांचा जोडाच निर्माण करून ठेवला आहे. पण त्या परमेश्वराच लोकांनी वेडा ठरून सर्व संघ परित्यागाचा मोठा बळीजाव करून ठेवला आहे. आनंदाचे स्थान काय ते एक जननेंद्रिय हे देवाचेच वेदातील वचन आहे. पण अज्ञानी लोक त्यालाही धाब्यावर बसून त्यागाचेच मोठे बंड माजवितात. मैथुनामध्ये परमानंद हा देवानेच करून ठेवलेला आहे. पण मूर्ख लोक त्याचाही त्याग करून वैराग्य घेऊन संन्यासी होतात. जगात जे केवळ वेडे असतात तेच स्वतः संन्यासी होतात. देवच त्यांना दंड देऊन दारोदार भीक मागावयास लावतो. आपल्या स्त्रीला टाकून देऊन कर्म सोडून जे संन्यासी होतात त्यांना तो स्त्रीपाशच बांधून पोटभर भिक्षाही मिळत नाही. हा त्यांना हातावरचा दंड आहे. मिशा तोडून मुंडन करणे आणि भगवे गुंडाळून भटकावयाला लावणे एवढी घोर विटंबना स्त्रीपाशामुळे झाली. दोहो हातात खूपशी माती घेऊन ढुंगणाला लावितात आणि त्यांनी त्रिकाळ पाण्यामध्ये बुड्या मारतात. अशी शिक्षा त्यांना स्त्रीपाशाने दिलेली आहे. ढुंगणाला लंगोटी लावून दिली व हातांना झोळी लावून दिली. त्यावर आणखी दंड देऊन स्त्रीपाशाने संन्याशांना भीक मागायला लावले. स्त्री सुखासारखे सुख नाही आणि स्त्री त्यागासारखे पातक नाही हेच न समजल्यामुळे अनेक मूर्खांनी
वैराग्य रूपाने सर्व संघ परित्याग करून शासन करून घेतले आहे। एका स्त्री संघाशिवाय दुसरे कितीही सुखोपभोग असले तरी ते उद्वेग रूपच होत। सुदैवाने जे भाग्य संपन्न असतात तेच स्त्री संगतीने अनेक प्रकारचे सुखविलास भोगतात। सदा सर्वदा इच्छित भोग भोगावयास मिळणे हाच देवाचा प्रसाद होय आणि ते भोग टाकणे हाच देवाचा क्षोभ होय। स्त्रियादी प्रत्यक्ष असलेले भोग टाकून देऊन पुढे आपल्याला मोक्ष मिळणार असे म्हणणेच मुळी खोटे आहे। वेदांतील वैराग्यवादाने भोळे बिचारे लोक अगदी नाडले गेले आहेत। इत्यादी चर्चा परस्परात करून म्हणतात की हे गोविंदा, आम्हाला मात्र त्यागाची बुद्धी कधी देऊ नकोस। सर्वस्वाचा त्याग करून भीक मागावी त्यापेक्षा मरण आलेले बरे। मुक्ती ही कोणीच पाहिलेली नाही, पण सध्याची विपत्ती मात्र साऱ्या जगाच्या दृष्टीस पडते। कोणाला तरी मुक्ती प्राप्त झालेली कोठेतरी दृष्टीस पडली असती तर खरी आहे असे मानता येते, पण तशी मुळीच नाही। त्या अर्थी वैराग्याने सर्वस्वाचा त्याग करावा म्हणतात ते व्यर्थ आहे। अशी त्यागाची निंदा करून सदा सर्वदा भोग भोगावे असेच ते म्हणतात आणि अशा तऱ्हेचेच आशीर्वाद परस्परांस देतात। स्त्रीसुख हेच अत्यंत श्रेष्ठ असे मानून स्वतः सदा सर्वदा श्रैण बनून राहतात। मग काय, जागृतीत, स्वप्नात व सुषुप्तीत रात्रंदिवस स्त्रियेचे ध्यान, सद्गुरूचे भजन नाही, वाडवडिलांचे पूजन नाही, अतिथीला अन्न नाही, सर्वस्वी स्त्रियेचे अधीन। स्त्रीचे मन दुखू द्यावायचे नाही, स्त्रीचे वचन कधी उल्लंघन करावायचे नाही, नित्य स्त्रीचेच अनुसंधान धरून वागावायचे, सदा सर्वदा सद्भावाने स्त्रीचीच आराधना करावायची। कुलदेवता नाही, कुलवृत्ती नाही, माता पिता किंवा सद्गुरूची यांची भक्ती नाही, पैसा अडका सारा बायकोच्या हातात देऊन आपण सर्वस्वी तिच्या अधीन होऊन वागावायचे। असे हे श्रीलंपट लोक स्त्रीभोग भोगण्यासाठी द्रव्यार्जन करावे म्हणून केवळ दंभाने उदरभरणाकरिताच यज्ञ यागाला आरंभ करतात। पूर्व श्लोकार्धाची टीका। यज्ञाने आपणास सर्व प्रकारची सिद्धी मिळावी असाही त्या दांभिकांच्या मनात हेतू नसतो, फक्त तात्कालिक निर्वाहाचे साधन व्हावे एवढीच त्यामध्ये युक्ती योजलेली असते। यज्ञाची दीक्षा घेतली, यज्ञ कंकण हातात बांधले की माझी प्रतिष्ठा वाढेल, मी मोठमोठ्या लोकांनाही पूज्य होईन, अग्रपूजेचा मान माझ्या वाट्याला येईल, अशा उत्कृष्ट हेतूनेच तो यागाला आरंभ करतो। निर्वाहाचे व प्रतिष्ठेचे अनेक विचार मनामध्ये आधीच योजून ठेवतो आणि मग यज्ञ याग सुरू करीतो। पण ह्या कामात खोऱ्याने पैसा ओढीन हाच त्याचा कृतनिश्चय असतो। विधिविधानाकडे त्याची नजर नसते, शुद्ध मंत्रोच्चाराबद्दल आदर नसतो, अन्नही न शिजविता कोरड्या धान्यानेच तो हवन करतो। मी स्वतः यज्ञ करतो आहे असे साऱ्या जगाला सांगत सुटतो आणि त्या यज्ञाच्या निमित्ताने आपला योगक्षेम तो चालवितो। स्वतःला विधिविधान माहीत नसावायचे आणि जाणत्यालाही विचारावायचे नाही, पण असले शठ नष्ट ढोंगी लोक पशुला मारावायला मात्र उद्युक्त होतात। त्यातील पुरोडाश म्हणजे त्या पशुच्या मांसाचा हवन द्रव्य शेष खुशाल ग्रहण करतात आणि आम्ही पवित्र झालो, निर्दोष झालो असेच घमेंड मिरवितात। देवतेच्या आवाहन विसर्जनालाच जिकडे ठाव ठिकाणा नाही तिकडे पूजा कशाची आणि दक्षिणा कशाची आपल्या ज्ञानाच्या गर्वाने सत्पात्राचा अनादर व अवहेलना मात्र करतात। केवळ उपजीविकेकरिताच पशुची हिंसा करू लागतात आणि आम्ही याज्ञिक यज्ञ करते असा त्रैलोक्यामध्ये टेंभा मिरवितात। फक्त उपजीविकेच्या दुराशेने अविधीने हिंसा करीतात। ह्यामुळे मला पातक लागेल अशी त्यांच्या मनाला कधी खंतही वाटत नाही। श्लोक 9। असा क्रम चालू असतो त्यावरही आणखी संपत्ती मिळाली तर मग विचारूच नका। मस्ती आलेल्या हत्तीसारखा गर्वाने तो डुलूच लागतो, किंवा ओढ्याला लोंढा आला म्हणजे त्याने जशी वाळलेली लेंडके वाहून न्यावी किंवा माकडाच्या तोंडाला जसे दारूचे भांडे लागावे त्याप्रमाणे खरा ज्ञाता काय तो एक मी असे म्हणून तडातड नाचावयास लागतो। आमच्या पुढे ज्ञानी असा बिचारा दुसरा आहे तरी कोण? इतक्याही उपर दैवयोगाने सोने मोती रत्ने अशा मौल्यवान वस्तू भांडारखान्यात भरल्या आणि हत्ती घोडे मेने पालख्या दारात झुलू लागल्या तर मग काय गर्विष्ठपणाने इंद्राच्या मस्तकावरही लाथा मारण्यास तयार होतो। यज्ञ यागामध्ये आपल्याला स्वाहाकार मिळावा म्हणून इंद्र आमचीच आशा करीत राहतो, तर मग तो आमच्यापेक्षा थोर तरी काय म्हणून मानावा। ह्यानंतर शिष्य लोक आप्त इष्ट व इतर सज्जन आणि सेवकजन ह्यांचा सभोवती पाळा पडला म्हणजे माझ्यासारखा त्रिभुवनात कोणी समर्थ नाही असे तो मानू लागतो। काटेरी झाडाच्या सभोवार जशी हरळी म्हणजे गवत वेष्टून राहते त्याप्रमाणे आपल्या भोवती शिष्यांचा गरडा पाहिला म्हणजे त्या आढे त्याच्या गर्वात ध्रुव मंडळी आपल्या पायाखालीच आहे असे तो समजतो।
विंचवाला विष थोडेच असते, पण त्याच्या वेदना भयंकर असतात. त्याप्रमाणे ह्याला विद्या थोडी, पण गर्व किती अगदी भरून उतू येतो. अंधारात काजवा जसा आपल्या तेजाची चमक दाखवितो, तसा अज्ञानी लोकात तो आपली सर्वज्ञता आणि प्रतिष्ठा मिरू लागतो. पंख फुटलेली मुंगी ज्याप्रमाणे गरुडाच्या मस्तकावर पाय देऊ पाहते, त्याप्रमाणे हा अल्पज्ञ आपल्या अल्पशा विद्येच्या गर्वात बृहस्पतीला सुद्धा जुमानीत नाही. निव्वळ तांब्याचे पैशा एवढी लहान नाणे दान देऊन औदार्यामध्ये बळीला सुद्धा आपल्या पुढे तो कमी मानतो. तो म्हणतो, दातृत्वामध्ये कर्ण हा मोठा समजतात, पण तो सुद्धा आमच्या पुढे टिकवायचा नाही, कारण कर्णाला दररोज एक भार म्हणजे 8,000 तोळे सुवर्णाचा ढीग आयता मिळत असे, म्हणून त्याच्या दातृत्वाचा एवढा बळीजाव. आम्ही तर स्वकष्टार्जित द्रव्य संपादन करून ते सत्पात्राला दान देतो. मग आमच्यापेक्षा कर्णाच्या दातृत्वात विशेष ते काय? सर्वदा अपकारच घडावायचा. त्याच्या हातून कधी थोडासा उपकारही घडत असतो, पण तेवढ्याने त्याची समजूत भलती होऊन आत्मस्तुतीने तो पुण्य सर्वस्व गमावून बसतो. अशा रीतीने एवढ्याशा दानाने दातृत्वाची शेकी मिरवून आपल्याच तोंडाने त्याबद्दल मेघाप्रमाणे गर्जना करीत सुटतो. आपल्या सौंदर्याच्या अभिमानाने तो मदनाला सुद्धा वेडावू लागतो. सौंदर्य काय ते एक माझ्याच अंगात आहे, माझी बरोबरी करणारे दुसरे कोणीच नाही, असे तो म्हणतो. कावळा आपल्या सौंदर्यापुढे राजहंसाला सुद्धा तुच्छ लेखतो, किंवा अस्वली आपल्या मनात म्हणते की मी सीतेपेक्षाही सुंदर. अथवा हिरवे रान पाहिले म्हणजे रेडा जसा उन्माद पावतो, त्याप्रमाणे आपल्या सौंदर्याचा त्याला अभिमान चढून ताठा भरला असतो. इतक्या उपर त्याच्या हातून जर का एखादा पराक्रम घडला, तर मग काय विचारता? श्रीराम, परशुराम आणि बलराम हे तिन्ही राम आपल्यापुढे काहीच नाहीत, असे म्हणतो. जणू काय गोग्रहणातील युद्धात उत्तराने केलेले शौर्याचे प्रदर्शन, किंवा अंगच्या बलत्मादाने रानडुक्कर जसा दुसऱ्या कोणालाही जुमानीत नाही, त्याप्रमाणे बलगर्वाने बडबत राहून सदा मुसमुसत असतो. असे लोक आधी आपणच आपल्याला ज्ञाते म्हणवित असतात, त्यात आणखी याज्ञिक म्हणून प्रसिद्ध होतात. त्यामुळे स्वतः यज्ञकर्म करून लोकांना दिपून सोडतात. भेटायला आलेल्या श्रीमान लोकांपाशी आपल्या कर्मस्थितीची बढाई सांगतात आणि लौकिक वाढण्यासाठी अनेक युक्तिप्रयुक्तींनी कर्माच्या मुद्रा म्हणजे प्रकार लोकांना दाखवितात. अशा मिथ्या कर्मचारातही ज्ञातृत्वाचा पूर्ण गर्व भरलेला असतो. अंधारात दिवाभीत म्हणजे घुबड ज्याप्रमाणे घू घू करीत बाहेर पडते, त्याप्रमाणे अज्ञजनांत हे आत्मस्तुतीने घुमत बसतात. शेळीच्या लेंड्या पेटल्या तर ज्वाळा अशी कधीच निघत नाही, पण धूप लागल्याप्रमाणे जिकडे तिकडे धूरच धूर दाही दिशा धुंद होऊन जातात. ह्याप्रमाणे अनेक प्रकारच्या दांभिक कृतीने आणि गर्वाच्या प्रचंड उन्मादाने त्यांची सद्बुद्धी आंधळी होऊन ती साधूचीच नव्हे, तर त्याबरोबर हरिहरांची सुद्धा निंदा करीत सुटते. त्याप्रमाणे कावीळ झाली म्हणजे ती दृष्टीच पिवळी करून सोडते, मग नखशिखांत सगळे पिवळी दिसू लागते. त्याप्रमाणे निंदा वृत्तीने व गर्वातिशयाने त्यांच्या बुद्धीचे तेज मंद होऊन जाते, व त्यामुळे ते निर्दोषालाही दोष देऊ लागतात आणि निष्पाप असतात त्यांना पापी समजतात. ते म्हणतात, जो सर्व योग्यांचा मुकुटमणी, ज्याला धुर्जटी म्हणजे शंकर म्हणतात, त्यांचे वर्तन पाहिले तरीसुद्धा शेवटी मलिनच दिसते. रागामुळे उमेने पार्वतीने अग्नीत उडी टाकली, म्हणून त्याने याज्ञिकाचा दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. आणखी तो कामांध तर इतका की मोहिनीसाठी नागवा होऊन तिच्या पाठीमागे धाव सुटला. विष्णू तर नित्याचाच कपटी, त्याच्यात चांगली असे काही दिसत नाही. वृंदा बिचारी केवढी पतिव्रता, तिला सुद्धा शेवटी त्याने व्यभिचारिणी करून सोडली. असा व्यभिचारी विष्णू ज्या वृंदेच्या वृंदावनामध्ये वास करीतो, त्या वनात जटा दाढीवाले लोक जमतात. त्यांना तरी आम्ही साधू कसे मानावे? सनत कुमारांना साधू म्हणावे तर त्यांना सुद्धा वैकुंठात मोठा क्रोध आला, तर व 1-2 अधिक उणे शब्द बोलल्यावर श्रीहरीचे सेवक जय विजय वीर त्यांना त्यांनी शापून टाकले. आता ब्रह्मदेवाला श्रेष्ठ मानावे तर तोही हीन व निर्लज्ज होय. शंकराच्या लग्नात पार्वती नवरीला पाहून सावधान म्हणताच त्याचे विरेस्करण झाले. नारद मोठा ब्रह्मचारी, पण त्यानेही कृष्णाची स्त्री मागितली. त्यावेळी कृष्णानेही त्याला चांगलेच फसविले. तो स्नान करीत असता नारदाची नारदी बनून 60 पुत्र व्याला. ज्या युधिष्ठिराला मूर्तिमंत धर्म असे म्हणतात, तोही निखालस अधर्मच होय. कारण
गोत्रजांच्या हत्येचा प्रयत्न त्याने केला. हा पूर्ण अधर्म त्या धर्माने केला. व्यास तर जारिणीचा पुत्र आणि त्याच कर्मामुळे पराशरही हीन ठरतो. वशिष्ठ आणि विश्वामित्र ह्या परस्परांतील द्वेष आणि मत्सर तर काही पुसूच नाही. दुर्वास ऋषीला साधू म्हणावे तर अंबरीशाला छळावायला गेला होता. प्रल्हादाने उघड पितृद्रोह केला, तेव्हा त्याला तरी साधू कसे मानावे. ह्याप्रमाणे पुराणांतरी ज्यांची वाराखणी केलेली आहे त्यांना सुद्धा मनातून ते साधू मानित नाहीत. मग वर्तमान काळात साधू कोणीच नाहीत असे त्यांना वाटले तर त्यात काय आश्चर्य. त्यांचे म्हणणे काहीतरी अद्भुत गोष्टी ऐकून आंधळेपणाने एकाच्या मागे एक धावत असतात. कोणी तोंडाची पाठिलकी करून पोटासाठी पाहिजे ते बरळतात, तर कोणी आसनावर बसून मुद्रा लावतात, कोणी बकासारखे ध्यानही धरून बसतात. परंतु खरोखर मनाला पटेल असा एकही साधू कोणी नाही. असे आपापल्या परीने जाणून बुजून ते साधूंची निंदा करतात. जगात कोणी साधू आहेत ही गोष्ट त्यांच्या मनात वसतच नाही. नकट्यापुढे आरसा नेला म्हणजे त्याची आग मस्तकात जाते, त्याप्रमाणे साधूंचे नाव काढतात ह्यांचे पित्त खवळते. हरीचे जे अत्यंत आवडते ते ह्यांचे अगदी नावडते होतात. ज्या ईश्वराच्या सत्तेने हे वागत असत तो ईश्वर आहे हे ते कबूलच करीत नाहीत. हे राजा, असा तो ईश्वर असतो तरी कसा हे तुला सांगतो ऐक. श्लोक 10. जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भेदभावरहित सदा सर्वदा अखंड भरलेला असतो, जो सर्वात समसमानपणाने राहतो, कधी कल्पंतीही अधिक उणा होत नाही, जो सर्वांमध्ये सर्वकाळ राहतो पण सर्वपणा त्याला कधीच शिवत नाही. ज्याप्रमाणे कमलपत्र जलात असूनही ते त्या जलस्पर्शापासून निखारच अलिप्त असते, त्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये असूनही लोक व्यवहाराचा संबंध त्याला नसतो. हे राजेश्वरा, आकाश ज्याप्रमाणे सर्व पदार्थाला अंतर्बाह्य व्यापलेले असूनही अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणा न मोडताच तो अनंत ब्रह्मांडाची रचना करतो आणि अकर्तेपणानेच तसली ती प्रचंड आणि अनंत ब्रह्मांडे आपल्या स्वरूपात वागवितो. म्हणूनच त्याला वेदांमध्ये नेहमी अंतर्यामी या नावाने उल्लेखतात. तोच सर्वांच्या हृदय मंदिरात असलेल्या चैतन्यत्वाच्या योगे ओळखला जातो. अशा त्या ईश्वराचे निरंतर ध्यान केले, आवड धरून मुखाने नाम घेतले तर तो अभिष्ट मनोरथ पूर्तीचा अखंड वर्षाव करतो. त्या ईश्वराच्या कथा गायल्या असता सर्व संकटांचा नाश होतो. तो दृष्टीने पाहिला असताच प्रसन्न होऊन स्वानंद सृष्टीचा वर्षाव करतो. तात्पर्य, सुखदाताही तोच आणि शास्ताही तोच, काळाचाही नियंता तोच. त्याच्या भयाने भलत्याच वेळी काळही आपली सत्ता चालवू शकत नाही. ज्याच्या भयाने प्राणांचे श्वासोच्छवास नेहमीच चालतात, ज्याच्या भयाने वायूसुद्धा आकाशात अगदी बेताने व प्रमाणात वाहतो, ज्याच्या धाकाने पृथ्वी पाण्यामध्ये असताही समुद्राला विरविता येत नाही, ज्याच्या आज्ञेवरून सूर्य हा दिनमान योग्य रीतीने चालवितो आणि ज्याच्या पुरातन आज्ञेच्या धाकाने समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही, वेद ज्याचे सर्वदा गायन करीतात, उपनिषदे ज्याचे वर्णन करीतात, त्याची पवित्र कीर्ती दुष्टबुद्धी लोक कानांनी कधी ऐकतही नाहीत, ज्याच्या नामाचे केवळ स्मरण करतात सर्व पातकांचा संहार होतो, यमसुद्धा ज्याच्या पायी लागतो आणि जो भक्तांचे जन्ममरण निवारण करीतो, ज्याचे चरित्र कर्णपुटात पडल्याबरोबर विकल्पांच्या कोटीच्या कोटी रसातळात जाऊन हा हा म्हणता परब्रह्माशी ऐक्य होते. अशा प्रकारे जो पवित्रतेची केवळ मूर्ती, ज्याचे वेदही सर्व काळ स्तवन करीतात, त्याची कीर्ती हे अभागी लोक श्रवण न करिता केवळ मनोरथाच्या गोष्टी बोलत बसतात. अस्वल आपल्या गुरगुरण्यामध्येच दंग असते तेव्हा त्याला रणभेरीही ऐकू येत नाही. त्याप्रमाणे हरीचे गुणानुवाद न ऐकता मोठ्या आवडीने विषयाच्याच गप्पा मारीत बसतात. म्हणूनच ते अतिमूर्ख, उद्धट व सर्व काळ सुस्त व विषयासाठी विषयांध होऊन अत्यंत लुब्ध झालेले असतात. श्लोक 11. वेदांनी प्रेरणा केली नसताही सर्व लोकांची सदा सर्व काळ विषयावर वासना सहजच असते. मांसभक्षण, मद्यपान व स्त्रीसंग ह्याविषयी लोकांना सदा सर्व काळ तीव्र वासना असतेच. त्यात सेवन करण्यास योग्य कोणते व अयोग्य कोणते याचा विचार करीत बसणार कोण? विषयांची एकदा गोडी अथवा चटक लागली की ते लोक अनर्थ करावायला मागे पुढे पाहणार नाहीत. कापसाला आग लागली म्हणजे ती जशी विजत नाही, त्याप्रमाणे विषय लंपट पुरुषाच्या मनात सहसा विवेक उत्पन्न होत नाही. गळाच्या आमिषाला मासा भुलला की तो आपल्या मरणाला विसरतो, किंवा मोठभर हरभऱ्याच्या आशेने वानर जसा आपोआप नळीमध्ये अडकतो, किंवा दूध मिळाले म्हणजे हे घर ब्राह्मणाचे आहे की अंत्यजाचे ह्याचा विचार जसे मांजर करीत नसते, त्याप्रमाणे विषयाने उन्मत्त झालेले पुरुषही
शेव्याचा विचार करीत नसतात. अशा प्रकारच्या तीव्र विषय वासनेने लोक तुफान झाले असता पुढे वर्णसंकर होईल म्हणून वेदाने वर्ण व आश्रम ह्याप्रमाणे विभाग करून ठेवले. पृथ्वीचा पृष्ठभाग अफाट असल्यामुळे तिचे सप्तद्वीपात्मक विभाग करून त्या निरनिराळ्या विभागावर निरनिराळे अधिकारी नेमून त्याची व्यवस्था केली. किंवा पाऊस चहूकडे अस्ताव्यस्त पडतो ते पावसाचे पाणी धरणे बांधून तलावात साठवितात. मग त्याच युक्तीने पिकासाठी हळूहळू पाठ फोडतात अथवा नादाकार वायूला स्वाधीन ठेवता येईल असे वाद्य तयार करीतात. आणि मग ते ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या मधुर ध्वनीने सप्तसुरात वाजविले जाते त्याप्रमाणे विषयाच्या नादाने लोक उच्छृंखल होतील. त्यांच्यासाठी वेदाने नियम घालून दिले आहेत. ती वेदाज्ञा कशी आहे ती तुला सांगतो ऐक. योनी भ्रष्टांना आळा घालावे म्हणून स्त्रीसंगासाठी लग्न संस्काराचे बंधन घालून वर्ण विशेष ठरविले व त्यांच्यावर नियंत्रण घातले. ब्राह्मण पर्टिनीपाशी गेला तर ती काही त्याला कडू लागत नाही, किंवा परीट ब्राह्मणीपाशी गेला म्हणून ती त्याला काही तिखट लागत नाही. परंतु भलती स्त्री आणि भलताच पुरुष यांचा संग झाला तर वर्णसंकर होतो, शुद्ध बीज संस्कार मोडतात. तो प्रकार टाळण्याकरिता वेदाने विवाहाचा नेम लावून दिलेला आहे. धर्मपत्नी करण्यासाठी पाणीग्रहण करावयाचे तर सजाती यांचाच विवाह व्हावयाच पाहिजे असा निश्चय ठरविला आहे. त्यातही स्वगोत्रामध्ये लग्न करू नये, परगोत्रातही सप्तम पंचम टाकून म्हणजे बापापासून 7 व आईपासून 5 पिढ्या सोडून लग्न करावे. 3 वर्ण व 3 वेद सोडून म्हणजे देऊन म्हणजे त्यात मिश्रता न करिता सवेद आणि सवर्ण ह्यामध्येच पाणीग्रहण करावे असे वेदाने ठरवून ठेवले आहे. सवेद आणि सवर्ण असून जिला रजदर्शन झालेले नाही अशी कन्या पित्यापाशी याचना करूनच तिच्याशी यथाविधी लग्न करावे. धर्म, अर्थ आणि कामाचरण आपण अन्य स्त्रीच्या ठिकाणी करणार नाही अशी शपथ घेऊनच वेदोक्त रीतीने तिचे पाणीग्रहण करावे लागते. वधूवरांनी पाणीग्रहण करताना ब्राह्मण, देव व अग्नी हे साक्षीला असतात म्हणून इतर स्त्रिया माते समान मानल्या पाहिजेत. वेदाने स्वस्त्रीगमनच पुरुषाला नेमून दिले आहे. अशा प्रकारे विवाहाचा नेम लावून देऊन वेद राजाने अशी आज्ञा दिली आहे की इतर सर्व स्त्रियांना वर्ज्य करून आपल्या स्वतःच्या स्त्रीशीच रममाण व्हावे. दिवसा स्त्रीसंग करू नये. रात्रीमध्येही पहिला व शेवटचा प्रहर सोडून मध्यरात्रीला संग करणे उक्त आहे. संग करणे तो स्वस्त्रीशीच असे ठरविले असले तरी तो सुद्धा अहोरात्र करणे उक्त नाही. फक्त प्रजोत्पत्तीकरिताच स्त्रीसंग करावा व तोही ऋतुकाळी करणेच प्रशस्त आहे. ऋतुकाळीत जे स्वस्त्रीशी गमन करीतात ते पुरुष खरोखर ब्रह्मचारीच होत. सारांश वेद हे निवृत्तीपरच आहेत. त्यांनी त्यागाचे बीज ठेवून भोग नेमले आहेत. आत्मा वै पुत्र नामाशी पुत्राच्या रूपाने आपणच जन्मास येतो म्हणून स्त्रियेला पुत्र झाल्यानंतर तिच्याशी संग करू नये अशा प्रकारे सांगून वेद हा हळूहळू विषयाचा त्याग करवितो. आता मांस भक्षणासाठी वेदाने कसा नेम घातला आहे पहा. पशुहिंसा होऊ नये म्हणून तीत अनेक संकटे व आयास आपणच सांगून ठेवले आहेत. जिभेच्या आवडीने मांस खाण्याकरिता किंवा स्वर्गाच्या आशेनेही जे कोणी पशुचा वध करतील त्या पुरुषांना नरकवास प्राप्त होतो. निष्काम कर्म म्हणून पशुचा वध केला तर तो निष्काम कसचा. म्हणून वेदाचे सांगणे असे की सर्व धर्मांमध्ये अहिंसा हीच मुख्य आहे. रोज मांस भक्षण करता येऊ नये म्हणून यज्ञामध्ये राहिलेले अवशेष ग्रहण करावयाचे ते सुद्धा अगदी परिमित असे सांगून वेदाने यथेष्ट मांस भक्षणाचा निषेधच केला आहे. आता मद्यपानावरचे नियंत्रण सांगतात. सौत्रामणी नावाचा यज्ञ करून मग मद्यपान करावे अशी वेदाची आज्ञा जो सत्य मानतो तो स्वधर्माचरणात नागवला असे समजावे. कारण ज्या कर्मामध्ये मद्यपान घडते तो स्वधर्म असे म्हटले असता जीभ झडून जाईल. बिचारी लंपटपणाने भुललेले लोक वेदांना विषयाकडे ओढतात. सौत्रामणी यज्ञ केला तरी आपण स्वतः मद्यपान करू नये. ते यज्ञात अवशेष राहिलेले मद्य हुंगावे पण तोंडात म्हणून कधी घालू नये. मैथून, मांसभक्षण आणि सुरापान हे विषयाचे 3 प्रकार आहेत. त्यांचा त्याग करावा हाच निश्चितार्थ होय. त्याग हाच वेदाचा खरा हेतू आहे. वर्णाश्रम विभागाच्या योगे वेद हा विषयापासून निवृत्त व्हावे असेच सांगतो. विषयासक्ती धरावी असे तो कधीच सांगत नाही. आपले द्रव्य खर्च करून विवाह व यज्ञ करावे आणि मद्य, मांस, मैथून सेवावे असे वेदवचन मुळीच संभवत नाही.
श्लोक 12. ज्ञानाभिमानी लोक भगवंताची कथा न ऐकल्यामुळे नागवले जातात. वास्तविक द्रव्याच्या योगे परमार्थ हाताला चढवायचा, पण ते स्वधर्मानुसार द्रव्याचा विनियोग धर्माकडे करीत नाहीत, विषय भोगाकडेच खर्च करतात. तेच द्रव्य धर्माकडे खर्चावयाचे झाल्यास कवडीसाठी प्राण सोडतात. द्रव्याच्या स्वरूपाने प्रत्यक्ष धर्म स्वतः येऊन राहिलेला असतो. पायाळूच्या सहाय्याने ज्याप्रमाणे द्रव्याचा ठेवा हाती लागतो, त्याप्रमाणे द्रव्याने धर्म हस्तगत होतो. बीज असते तेथे झाडासहित फळ असते. जिकडे चंदन तिकडे परिमळ असतो. त्याचप्रमाणे जलामध्ये सारे रसस्वाद नांदत असतात. देह असतो तेथे कर्म असते. रूप असते तेथे नाम असते. त्याप्रमाणेच द्रव्य असते तेथे सारे उत्तमोत्तम धर्म राहत असतात. एकादशी व्रताच्या निमित्ताने गीत नृत्य करीत जागरण केल्याच्या योगे संतुष्ट झालेला देव द्रव्यामुळे निज भक्ताच्या हातात सापडतो. ह्याप्रमाणे धनाच्या मागोमाग परमधर्म पदरी पडतो आणि जेथे धर्म असतो तेथे ज्ञानासहित विज्ञान भेटते. चंद्रामुळेच कला वाढतात, जीवनामुळे जिव्हाळा वाढतो. त्याप्रमाणे धर्मशील मनुष्याच्या घरी धनामुळेच धर्माचा सोहळा दृष्टीस पडतो. धर्म असतो तेथे शुद्ध ज्ञान असते. ज्ञान असते तेथे विज्ञान राहते आणि विज्ञान असते तेथे समाधान व सारी शांती नांदत असते. एवढे फळ ज्या द्रव्यापासून मिळते ते मूर्ख लोक विषयविलासात खर्च करून टाकतात. देह लोभाने माणसे खुळी होऊन जातात व आपल्या मृत्यूला विसरतात. जळत्या घरात ठेवणारा व मरत्या देहाला शृंगार करणारा ठार बुडतो असे वेद म्हणतो, पण ते वेदाचे बोलणे कोणी ऐकत नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस देहाला काळ ग्रासितच असतो. देह लोभाच्या अधीन होऊन हे नित्य नवे मरण लोक कसे बरे विसरतात. ज्याच्या त्याच्या डोळ्यात देखत काळ हा बाल्य दशा ग्रासून टाकतो आणि मग तारुण्य दशेची मान मुरगळून तीही गिळून टाकतो. तारुण्य गिळल्यानंतर थरथर कापिणारी वार्धक्य तो देतो. असे हे काळाचे कृती कौशल्य देवादिकांना सुद्धा दुर्धर अथवा अगम्य आहे. त्याच्या एका चपेट्यासरशी अमर अशा देवांना सुद्धा मृत्यू येतो. तेथे मूर्ख लोक आपले जीवित अक्षय आहे असे निश्चयपूर्वक समजतात. मुळी देहच जर अशाश्वत आहे तर त्याचे भोग कसे शाश्वत असणार. पण विषयांकरिता द्रव्य खर्चून स्त्री लोभाने लोक भुलून भ्रांत झालेले आहेत. असे हे ह्या जगातील भोग नाशवंत आहेत म्हणून ते भोगावायला स्वर्गातच जावे अशा भोगांच्या इच्छेने ते यज्ञ करू लागतात. सुख मिळावे म्हणून पतंग जसा आगीत उडी घालतो त्याप्रमाणे हे लोक इह व परलोकच्या भोगासक्तीने अधपतन पावतात. स्त्री, मांस आणि मद्यपान हे भोग तर वेदोक्ती आहेत. तेव्हा त्यामुळे पतन कसे असे म्हणणाऱ्या मूर्खांना खरे वेदविधान कळत नसते. श्लोक 13. वेदविहित कर्माचरण केल्यास त्यापासून कधीच पतन घडावायचे नाही. परंतु वेदविधानात जर चूक झाली तर मोठा ज्ञाता असला तरी सुद्धा त्याला पतन घडते. वेदांतील अर्थवाद श्रुतिवाद ऐकून मनात सुखविलासाची आशा धरतात व भोगाशेने लोक यज्ञाच्या निमित्ताने पशुहिंसा करावयाला धावतात. वेदाने आलभन सांगितले आहे, त्याला हे पशु हनन असे नाव देतात. हे सकामांचेच विधान आहे. निष्काम लोक पशुहिंसा कधीच करावयाचे नाहीत. निष्काम लोकांचे याग यजन म्हणजे केवळ स्वधर्माप्रित्यर्थच म्हणून सांगितले आहे. त्यात पशूंचे नुसते आलभन करावयाचे, वध असा कधीच करू नये. पशूचा वध करावायचा नाही तर देवते प्रित्यर्थ त्याच्या अंगाला स्पर्श करावायचा, ह्याचेच नाव आलभन आणि हेच निष्काम यज्ञाचरण. हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये वरुणाला बळी देण्यासाठी शुनशेप नावाचा एका ऋषीचा मुलगा आणला होता. त्यावेळी विश्वामित्राने त्याच्या अंगावर घाव लागू न देता वेदोक्त प्रयोगानेच यज्ञसिद्धी केली. वेदोक्त मंत्रांनीच साऱ्या देवांना संतुष्ट करून शुनशेप मुक्त झाला असा ऋग्वेदार्थ ऐत्रेय ब्राह्मणामध्ये सांगितलेला आहे. म्हणून यज्ञामध्ये मुळीच पशूंचा घात करावा लागत नाही. हरिश्चंद्राने यज्ञाकरिता पशूंचा वध वर्ज्य केला होता. यावर मीमांसकांचे असे मत आहे की देवता प्रित्यर्थ पशु मारणे ह्यालाच आलभन म्हणावयाचे आणि स्वर्ग मिळण्याकरिता हे आवश्यकच आहे. केवळ मांस भक्षणाकरिताच जे पशु मारतात त्यांना हिंसेचे पातक लागते असे मीमांसक बोलतात. परंतु देवता प्रत्यर्थ पशुचा घात केल्याने स्वर्गभोगाची प्राप्ती झाली तरी तो स्वर्गभोग काही काळाने तत्प्रापक कर्मक्षयाबरोबर नाश पावतो. म्हणून यज्ञ करणालाही हत्याच घडते. आता सौत्रामणी यज्ञ केला तर पुरोडाश म्हणजे यज्ञातील अवशेष त्याचा फक्त वास घ्यावा असे सांगितले आहे. परंतु मद्याचे प्राशन करावे असे वेदाच्या विधानात मुळीच सांगितलेले नाही. तात्पर्य ज्यात पशूचा वध होतो ते कर्म सदोष होय. त्यामुळे यज्ञकर्त्याला अधपतन सांगितलेले आहे.
वेदाने पाणीग्रहणाचा म्हणजे लग्नाचा विधी सांगितलेला आहे, तो फक्त प्रजोत्पत्तीकरिता स्वश्रीशी गमन करावे म्हणून, परंतु केवळ रतिसुखाकरिता प्रतिदिवशी स्त्रीसंग करावा अशी काही वेदांची आज्ञा नाही. मद्य, मांस, मैथून यांचा स्वेच्छेने मनसोक्त उपभोग न घ्यावा म्हणून, अर्थात स्वच्छंद भोगावर नियंत्रण घालण्यासाठी वेदाने विवाहविधी व यज्ञविधी सांगून ठेवले आहेत. अशा शुद्ध धर्माला न जाणता यज्ञाचे निमित्त करून मूर्ख लोक अधर्मालाच प्रवृत्त होतात व काम्य कर्म करून भोग संभ्रम भोगतात. श्लोक 14. गर्भातिशयाने खरे वेदविधान काय आहे ते समजून न घेता आपण काय ते शहाणे असे समजून अविधीने पशूचा घात करतात. केवळ जारण मारणादी कुत्सित प्रयोगाने सारे भोग प्राप्त होतात असाच मनात विश्वास बाळगून स्वेच्छेने पशूचा घात करतात. अशा प्रकारे आडमार्गाने किंवा विनाकारण जे पशूंचा वध करतात ते यज्ञकर्ते मरण पावले म्हणजे तेच पशु स्वर्गाच्या वाटेवर तीक्ष्ण सुरी घेऊन त्यांना मारावायला येतात. तात्पर्य, प्राण्याने खाल्लेले विष जसे त्याच्या प्राणाला ग्रासून टाकते तसे यज्ञ करणारे मरण पावले म्हणजे त्यांनी ज्या पशूंना भक्षण केलेले असते तेच त्यांना परलोकी भक्षण करीतात. श्लोक 15. परमात्मा असा जो श्रीहरी तो सर्वांच्या शरीरात अंतर्यामी रूपाने राहतो, त्यामुळे दुसऱ्याचा जे द्वेष करतात त्यांनी आपल्याच हृदयस्थ परमात्म्याचा द्वेष केला असे होते. सारांश, दुसऱ्याचा जे घात करतात ते आपला स्वतःचाच घात करून कुटुंब अधपाताला जातात आणि रवरव नरकात पडतात. श्लोक 16. जे ज्ञानी असतात ते स्वतःच तरतात आणि अज्ञानी असतात ते सज्ञानांना शरण येतात. त्यामुळे त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवल्याने त्यास मोक्षप्राप्ती होते. परंतु जे अज्ञानीही नव्हत आणि सज्ञानही नव्हत, ज्ञानाची फक्त घमेंड बाळगतात, त्यांचे मन विषयावर लुब्ध होत असते, असे ते पुरुष आत्मघातकी जाणावे. केवळ अर्थ व काम साधण्याकरिता जे अभिचार कर्म म्हणजे जारण मारण उच्चाटनादी करतात ते त्रैवर्णिक द्विज असले तरी त्यांचे ते कर्म त्यांनाच आत्मघातात कारण होते. हे राजा, शरीराच्या सुखासाठी जे अभिचार कर्मे करीतात ते त्या कर्मानेच आपण घात करून घेतात. बसलेली खांदी जो मागच्या बाजूने आपण तोडतो तो त्या खांदीसह वर्तमान खाली पडतो, त्याप्रमाणे काम्यकर्माच्या आसक्तीने त्याचा तत्काळ अधपात होतो. श्लोक 17. अत्यंत कामासक्त, अतिशय संतापी व क्रूरकर्मी आणि अशांत असे लोक आपणच घात व अकल्याण करून घेतात. स्वतः अविधीने कर्म करीतात आणि तोच शुद्ध विधी असे म्हणतात. अज्ञानाला ज्ञान म्हणून प्रतिपादन करतात. जे काम्य कर्माने फसले गेले, जे महामोहाने कवटाळले, जे गर्व दंभाधिकांनी जखडले जाऊन ज्यांच्या सद्बुद्धीला काळसर्पाने गिळून टाकले, गर्वादी ज्वरामुळे ज्यांच्या तोंडाला गोड असेल ते कडू वाटू लागले, तेच विषयासारखी मारक असलेली विषयसुखे मोठ्या आनंदाने सेवन करतात. आणखी असे पहा, असल्या विषयासाठी आपल्या देहालाच आप्त मानून व नाना प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती रचून स्वतः द्रव्य संग्रह करतात. श्लोक 18. मृत्यूशी टक्कर देत देत श्रीमंत लोक द्रव्य मिळवितात. घरदार, बायका, मुले अशा अनेक वस्तू समुदायाचा संग्रह करीतात. असे कष्टाने मिळविलेले सारे भोगविलास सांडावे लागून ज्ञानाचा गर्व वाहणाऱ्या लोकांस त्यांचा ज्ञानाभिमान अंधतमस नावाच्या नरकात नेऊन सोडतो, जेथे अंधाराचे डोळे सुद्धा आंधळे होऊन जातात. तेथे मोहरूप रात्रीचा काळोख त्या अंधतमात मिळाल्यामुळे अधिकच भयंकर होतो. त्या अंधाराला प्रकाशित करण्याला सूर्य आला तरी तो सुद्धा काळाभोर होऊन जावयाचा. जेथे गाढ मूळ अवस्था अत्यंत मूढतेला प्राप्त होते, जेथे सुषुप्तीलाही झोप लागते, जेथे आळसाचे सर्वांग आळसून जाते, जेथे निंदा व क्रोध दोघेही घर बांधून कायमची वस्ती करून बसतात, तेथे भजनाला विन्मुख होणाऱ्या पुरुषांचा अभिमानाच्या द्वारे अधपात होतो. खोल डोहात पडलेला दगड जसा कधीच बाहेर निघू शकत नाही, तसे तेही तेथून कधी बाहेर पडू शकत नाहीत. जे वासुदेवाला सर्वदा विन्मुख असतात, ज्यास हरिभजनात संतोष वाटत नाही, त्यांची ही अशी अधोमुख दशा होऊन ते अत्यंत दुःखाने तडफडत राहतात. अशा प्रकारे अभक्तांची दशा थोडक्यात सांगितली. बाकी त्यांच्या दशेचे साध्यंत वर्णन करण्याला वाग्देवतेलाही भीती वाटते. अभक्तांची गती सांगण्यापेक्षा मुके झालेले बरे, कारण प्राण गेलेले पत्करले, पण त्यांच्या दोषांचा उच्चार करणे नको. राजा, तू प्रश्नच केलास,
म्हणून त्यांच्या स्थितीबद्दल आज एवढे बोलणे भाग पडले. नाहीतर आजपर्यंत आम्हापैकी कोणीच अभक्तांच्या वर्णनाने जिभेचे टोक विटाळलेले नाही. हे राजाधिराजा, आता ह्यापुढे मी वक्ता आणि आपण श्रोते ह्यांनी मिळून राम 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 असे म्हणून वाणीला प्रायश्चित्त दिले पाहिजे. ह्याप्रमाणे अभक्तांची दशा ऐकून राजाला अत्यंत दुःख वाटले आणि मनात तो फार कंटाळला व त्यासाठी स्वस्थ मनाने हरीचे नाम स्मरू लागला. ज्या हरीचे त्यांनी स्मरण करावयास लावले त्या हरीविषयीच आता ह्याला विचारू असे म्हणून हरीचे भक्त युगायुगामध्ये कोणत्या प्रकारे त्याचे भजन करतात असा त्याने प्रश्न केला. श्लोक 11. राजा म्हणाला, खरोखर ज्याच्या स्मरणाने कर्माकर्मे मस्तक वर उचलू शकत नाहीत त्या भगवंताची कथा केवळ माझ्या हिताकरिता सांगावी. तो परमात्मा श्रीहरी सृष्टीच्या आरंभी युगयुगांतरी कोणत्या नामाने, कोणत्या रूपाने व कोणत्या वर्णाने अवतरतो, तसेच भक्त कोणत्या रीतीने त्याची पूजा करीतात, त्याचप्रमाणे तत्कालीन लोक त्या अधोक्षजाचे यजन कसे करीतात, कोणत्या पद्धतीने पूजा करीतात, हे योगीराज हे सारे मला आपण सांगावे. तुमच्या तोंडच्या कृपायुक्त भाषणापुढे अमृतसुद्धा फिके पडेल. आपल्या भाषणाने पूर्ण परमानंद प्राप्त होऊन जन्ममरणाचा निखालस निराश होतो. त्यातही स्वामी युगधर्माप्रमाणे वागणारा नारायण, त्याचे गुणानुवाद व त्याच्या भजन पूजनाचा विधी कृपा करून मला सांगावा. हे राजाचे भाषण श्रवण करून सर्वांचाच संतोष झाला. हा हरिगुणांचा प्रश्न असे जाणून कनिष्ठ बंधू करभाजन नावाचा योगी बोलू लागला. श्लोक 20. कृत, त्रेता आणि द्वापर ह्या युगामध्ये भक्त हे नाना वर्णांनी, नाना आकारांनी, नाना नामांनी व नाना प्रकारच्या उपचारांनी केशवाचे यजन करीत असतात. क कार म्हणजे ब्रह्मदेव, श कार म्हणजे शंकर आणि व कार हा विष्णू. वस्तुतः केशव निर्गुण तो तिहींचाही पूर्ण प्रकाशक. केशव केवळ अर्धमात्रा होय, ती व्यक्ताव्यक्त उच्चाराला येऊ शकत नाही. सब्बाह्यांतरी एकत्वानेच असल्यामुळे तो खरोखर व्याप्याशिवाय व्यापक आहे. तोच योगपरत्वे भिन्न भिन्न नामरूपे धारण करीतो. त्या पुरुषोत्तमाचे भक्त लोक नाना प्रकारच्या भजनविधी क्रिया धर्माने पूजा करीतात. तो क्रम सांगतो, ऐक. श्लोक 21. कृतयुगात गौरवर्ण जटाधारी, चतुर्भुज, वल्कल नेसलेला, हातात दंड कमंडलू धारण करणारा, मृगचर्म यज्ञोपवीत, हातात रुद्राक्षाची माला, कडक ब्रह्मचर्यव्रत धारण करणारा, अशा लक्षणांनी युक्त असलेल्या मूर्तिमंत परमात्म्याचे कृतयुगातील भक्त पूजन करतात. श्लोक 22. त्या काळातील सर्व लोक सदा सर्वदा शांत, निर्वैर, निरंतर समदृष्टी ठेवणारे व परस्पर सुहृद व मित्र असे असत. त्यावेळी तपे करूनच देवाची उपासना करीतात. त्या तपाचे मुख्य लक्षण म्हणजे शम दम संपूर्णपणे साधून स्वतः भगवत भजन करीतात. हे राजा, त्यावेळी देवाचे नामस्मरण 10 नामांनी करीत असतात. ती 10 नावे कोणती ती सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. श्लोक 23. हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, श्रेष्ठ योगेश्वर, अमल, वरिष्ठ ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा अशा नावांचा ते जप करीतात. त्या काळचे मोठमोठाले भक्त ह्याच नामांचा पाठ घालून उच्च स्वराने गायन करीतात व त्यायोगे संसार भयाचा नाश करीतात. ही कृतयुगातील उपासना तुला सविस्तर सांगितली. आता त्रेतायुगातील भजन व मूर्तीचे ध्यान सांगतो, ऐक. श्लोक 24. त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम हा यज्ञमूर्ती स्वरूपात असतो. त्याचा वर्ण निर्धूम, अग्नीच्या ज्वाळेसारखा लाल भडक, केस पिंगट आणि त्या देवाधिदेवाला हात 4. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला त्रिगुणांची 3 पदरी मेखला आणि 3 वेदांच्या परिपूर्ण ऐक्याचेच ते स्वरूप असल्यामुळे त्याच्या मूर्तीचा गाठही तत्सदृशच असतो. हातामध्ये श्रुक, श्रुवा इत्यादी यज्ञपात्रे घेतलेली हेच त्या यज्ञमूर्तीचे उपलक्षण होय. त्रेतायुगात भक्त लोक नारायणाचे ह्या स्वरूपाने ध्यान करतात. श्लोक 25. त्यावेळचे मनुष्य 3 वेदांनी नारायणाचे भजन करीतात. श्रीहरी हा पूर्ण सर्व देव स्वरूप असल्यामुळे त्रेतायुगातील भजन अशा प्रकारचे असते. त्रेतायुगातील सारे लोक वेदवचनावर परम श्रद्धा ठेवणारे व भजनशील असून धर्मावर निष्ठा ठेवणारे धार्मिक असे असतात. ते धर्मिष्ठ धार्मिक जन 8 प्रकारच्या नामांनी नित्य नामस्मरणांचा घोष करतात. हे राजा, ती नामे कोणती ते ऐक. श्लोक 26. विष्णू, यज्ञ, पृष्णिगर्भ, सुतपा प्रजापतीची पत्नी पृष्णी, तिचा पुत्र म्हणून पृष्णिगर्भ,
सर्वदेव उरुक्रम ऋषाकपी जयंत उरुगाय ह्या श्रेष्ठ नामांनी त्यांचे स्मरण चालते. आता द्वापार युगामध्ये भक्त भगवंताचे ध्यान नामस्मरण व भजन कसे करतात तेही ऐक. श्लोक 27. द्वापारामध्ये मेघासारखी नीलकांती, जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग, पितांबर परिधान केलेला आणि श्रीवत्स चिन्हाने विराजमान, त्याचप्रमाणे शंख चक्र गदा पद्म ही 4 आयुधे धारण केलेली अशा लक्षणाने भगवंताचे भक्त सदा सर्व काळ श्रीहरीचे ध्यान करतात. श्लोक 28. चंद्रासारखे शुभ्र छत्र व रत्न खचित चामर इत्यादी राजलक्षणयुक्त राजोपचार अर्पण करून द्वापार युगातील लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक व तांत्रिक अशी मिश्र पूजा करीतात. अशा रीतीने तत्वजिज्ञासू पुरुष भगवंताचे भजन करीतात. कलिमल दहन करणारे जे त्या काळचे नामस्मरण, त्या नामांचा प्रकारही राजा तुला सांगतो ऐक. श्लोक 29. वासुदेवा तुला लोटांगण घालतो, संकर्षणा तुला नमन करीतो, प्रद्युम्ना तुला प्रणाम करीतो, अनिरुद्धा तुला अभिवादन करीतो. त्याचप्रमाणे श्लोक 30. हे ऋषीश्वरा नारायणा, हे सुरेंद्र महापुरुषा, हे विश्वेश्वरा, हे महात्म्या श्रीवरा तुला नमस्कार असो. हे सर्व भूतात्मन पुरुषोत्तमा तुला नमस्कार असो. द्वापार युगामध्ये हे राजाधिराजा अशा नामांनी त्याचे नित्य स्मरण करतात. त्या नामांच्या घोषाने देवाला मोठा संतोष होतो आणि तो अकस्मात वैकुंठ सोडून त्या नामकीर्तनामध्ये त्वरेने धावत येतो. श्लोक 31. द्वापारातील लोक ह्याच नामाने स्तुतिस्तवन करीतात. आता हे राजा कलियुगातील भजन आणि तंत्रोक्त विधान सांगतो ऐक. श्लोक 32. कलियुगातील देव श्रीकृष्ण ह्याकरिता त्या कृष्ण कांतीच्या प्रभावाचे वर्णन करू. इंद्र नील मण्यांच्या कांतीचा समूह तेजपुंज दिसावा तशी त्याची देदीप्यमान कांती, त्याची मूर्ती सर्व अवयवांनी रेखल्यासारखी परिपूर्ण असून मुरली शृंग इत्यादी उपांगेही त्याच्या सन्निध असतात. 4ही भुजा मोठ्या पराक्रमी असून त्या 4ही हातात शंख चक्रादी सर्वांग सुंदर अशी आयुधे शोभतात. पाठीमागे नंद सुनंदादी सेवक सशस्त्र उभे कलियुगातील ज्ञाते अशा रीतीने श्रीकृष्णाचे नेहमी चिंतन करीतात. मधुपरकाधिक विधानाने जे यथासांग पूजन केले जाते ते सुद्धा गौणच मानून कलियुगामध्ये श्रीकृष्णाला कीर्तनच फार आवडते. हे राजाधिराजा, हे केवढे आश्चर्य आहे पहा की श्रीकृष्णाला कीर्तन हीच मोठी पूजा वाटते. इतकी कृष्णाला कीर्तनाची आवड, त्याच्या योगानेच त्या गरुड ध्वजाला नेहमी आनंद वाटतो. श्रीकृष्णाला कीर्तन प्रिय आहे म्हणूनच तो नारदाला फार मान देतो, कारण तो निरंतर श्रीकृष्णाचीच कीर्ती गात असतो व त्याच्याच नामाचा घोष करीत असतो. नाम संकीर्तन केल्यामुळे प्रल्हादाचे संकटातून त्याने संरक्षण केले. कीर्तनाने श्रीहरीला संतोष होतो आणि तो भक्तांचा भवबंध तोडून टाकतो. गजेंद्राने नामस्मरण करताच त्याला नारायण पावला. त्याचे संसारबंधन तोडून त्याला स्वतः वैकुंठास नेले. नीचांतली नीच अत्यंत पातकी अशी गणिका म्हणजे वेश्या होती. तिच्या तोंडाला अकस्मात रामनाम आले. तेवढ्या नामोच्चारासाठी श्रीहरीने तिला वैकुंठात राहण्यास योग्य केली. साऱ्या पातकांचा मूर्तिमंत पुतळा महानष्ट असा अजमिळ तो सुद्धा नामानेच पवित्र करून सोडला. ह्याप्रमाणे नामाचा प्रताप अद्भुत आहे. नामस्मरणाने गोविंदाच्या स्वरूपात तल्लीन झाली त्या द्रौपदीला त्याने संकटातून मुक्त केली. खरोखर नाम हे भक्तांच्या आधिव्याधी नाहीशा करून टाकणारे आहे. अंतःकरणाच्या शुद्धीला मुख्यत्वे करून हरिकीर्तन हेच कारण आहे. चित्तशुद्धीला नामासारखे दुसरे साधन नाहीच. कीर्तनात हरीला कशी आवड असते तर वासराला जशी गाय किंवा मोहळाला जशी मधमाशी एक क्षणभर सोडून राहत नाही, त्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या भक्ताची श्रीहरीला अत्यंत आवड असते. भक्ताला अनुमात्र दुःख झाले तरी तो आपणाहून स्वतः निवारण करतो. ह्याकरिता ज्याला हरिकीर्तनाची खरी खरी गोडी लागली त्याला इतर साधनांच्या नादात पडून संकटे सोसण्याचे कारणच नाही. ज्याला हरीच्या नामसंकीर्तनात आणि हरीचे गुणानुवाद सांगण्यात मनामध्ये चौपट आल्हाद होतो तो सर्व साधने केल्याप्रमाणे होऊन उद्धरतो. इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने सारी पृथ्वीच पवित्र होऊन जाते. एक श्रीरामाचे नामच जर वाणीमध्ये निरंतर राहील तर ते पातकांचे पर्वत चूर करून परमानंदाचे सुख प्राप्त करून देईल. प्रेमाने हरिकीर्तन केले असता हृदयामध्ये श्रीहरी प्रगट होतो. त्याच्याहून श्रेष्ठ असे दुसरे साधन
काहीच नाही. श्रीहरीला कीर्तनाचे सुख फार मोठे वाटते. कीर्तन निष्ठेने भगवान संतुष्ट होतो. कीर्तनाने आणि हरिनामाने भोळे भाबडे असंख्य लोक तरुण गेले आहेत. यासाठी कीर्तनापेक्षा थोर असे प्रबळ साधन दुसरे कोणतेच नाही. मग कोणत्या हेतूने नीच लोक त्याची निंदा करतात बरे? ह्याप्रमाणे नामकीर्तनाला जे उन्मुख होतात त्यांना स्वप्नात सुद्धा सुख मिळत नाही. मूर्ख लोक कीर्तनाचा द्वेष करून अत्यंत विपत्ती मात्र भोगतात. ज्यांच्या हृदयात द्वेषाने संचार केला त्यांच्या आचाराला धिक्कार असो. द्वेष करणारे लोक निरंतर अति दुःसह दुःखच भोगीत असतात. कलियुगामध्ये जे बुद्धिमान पुरुष असतात ते नाम संकीर्तनातच सदा सर्वकाल मग्न असतात. ते मोठ्या आनंदाने त्या नामाचाच गौरव करून मोठ्या प्रेमाने त्याचे स्मरण करीतात. मोठमोठाले असे अनेक अवतार आहेत. त्यात श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र अत्यंत पवित्र आहे. त्यांच्याच चरणाला वंदन करावे ह्याबद्दल सांगतात. श्लोक 32 पूर्ण.